नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 23मीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. सायली आता न सांगता घर सोडून जात असते. त्यावेळेला अर्जुन मात्र गाढ झोपेत असतो. आता सायलीला तर घर सोडून जाण्याची इच्छा नसते. तिचा पाय घरातून पुढे सरकतच नसतो. त्यावेळेला ती जात असताना तिला त्या घरातले लग्न झाल्यापासूनचे सगळे क्षण आठवत असतात. अर्जुनने तिला घरामध्ये बायकोचा मान कसा दिला त्यापासूनचे सगळे क्षण तिला आठवतात. घरामध्ये सर्वांचा विरोध असतानाही सायलीला तिच्या सुभेदारांची सून म्हणून किंवा अर्जुनची बायको म्हणून मान कसा दिला हे सर्व क्षण तिला आठवत असतात. त्याचबरोबर पूर्णाजीने देवीसमोर जी सायलीला शपथ घ्यायला सांगितलेली असते की तुझं माझ्या नातवावर खूप प्रेम आहे असं म्हणून हे सगळे क्षण सायलीला जाताना आठवत असतात. ती देवी आईची हे देवी आईला नमस्कार करून घर सोडत असते. अर्जुन आणि सायलीने केलेली पूजा सुद्धा तिला आठवत असते. सायली कसा तरी देवी आईला नमस्कार करून घरामध्ये निरोप घेत असते. जाताना तिला खूप दुःख झालेलं असतं. ती खूप रडत असते. त्याचबरोबर तिचे आणि कल्पनाचे जे प्रेम असतं एकमेकींचं दोघींमधलं ते सुद्धा तिला क्षण आठवत असतात की ते कल्पनाने तिला कशी मुलीप्रमाणे वागवली आणि सायली सुद्धा तिच्याशी आईप्रमाणे कशी वागत होती हे सर्व क्षण तिला जाताना आठवत असतात. हे सगळं आठवताना असताना सायलीला खूप त्रास होत असतो. ती खूप रडत असते. कशी बशी ती घराच्या बाहेर येते. घराच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा सायलीला घरामध्ये गृहप्रवेश कसा केला, लग्न झाल्यानंतर अर्जुनने तिला औक्षण कसं केलं, नंतर तिने घरामध्ये कसा गृहप्रवेश केला हे सुद्धा क्षण तिला जाताना आठवत असतात. तिने घरामध्ये येताना माप कसं ओलांडलं हे सगळे क्षण तिला आठवत असतात. त्याचबरोबर होळी सेलिब्रेशनचे क्षण सुद्धा तिला आठवतात. कसे तरी ती मनावरती दगड ठेवून घरातला पाय तिचा सरतच नसतो तरी सुद्धा ती कसं तरी रडत रडत सगळ्या आठवणी बरोबर ती घरातून अन्नपूर्णा निवासमधून निरोप घेते. परंतु आता पुढे काय होणार आहे हे लक्षात घ्या. आता पुढे अर्जुनला जाग येते. अर्जुन झोपेतूनच पटकन उठतो. कपाट उघडतो. कपाटामध्ये बॅग आहे का ती पाहतो तर सायलीची बॅग काय तिथे नसते. नंतर अर्जुनचं लक्ष तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते तिकडे जाते. यानंतर अर्जुन ती चिठ्ठी घेतो आणि चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असते, आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि हा दिवस येणारच होता आणि मी तुमचं घर कायमचं सोडून चालली आहे. खरं काय घडलं हे अर्थात तुमच्या घरी कळण्याची गरज नाही आणि आईंना सांगा कुसुमताईंची तब्येत अचानक बिघडली म्हणून मी त्यांच्या घरी राहायला गेले. या माणसाने मला भरभरून प्रेम दिलं, त्यांनाच मी फसवलं. हे त्यांना कळेल तेव्हा कळेल, परंतु मी ह्यांना सामोरे नाही जाऊ शकत. यासाठी तुमचे मनापासून आभार अर्जुन सर. या वर्षभर कुटुंब या शब्दाचा अर्थ तुमच्यामुळे कळला. आई वडिलांची आजीची माया मला तुमच्यामुळे कळली. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही आणि यापुढे कुठलाही गडबड घोटा करायला मी नसेल आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. हे सर्व वाचल्यानंतर अर्जुनला तर खूप मोठा शॉकच बसतो. त्याला माहीत असतं, त्याला भीती असते सायली जाण्याची, परंतु हे सर्व चिठ्ठीमध्ये वाचल्यानंतर त्याला एकदम अशी चक्कर येते आणि चक्कर येत सायली करत रडतच त्याला चक्कर येऊन तो तिथं जमिनीवरती खाली पडतो. आता अर्जुन पूर्ण बेशुद्ध झालेला असतो. त्याला कशाची शुद्ध नसते. यानंतर त्याच्या हातातली जी चिठ्ठी असते ती नकळतपणे बेड खाली जाते, म्हणजे त्यांच्या बेडच्या खाली वाऱ्याने निघून जाते. तर आता अर्जुनला पूर्ण चक्कर आलेले असते. तो बेशुद्ध झालेला असतो. तर आता इकडे कल्पना आणि विमल सायलीला पाहण्यासाठी रूममध्ये येतात. तर त्यावेळेला कल्पनाला अर्जुन बेशुद्ध अवस्थेत दिसतो. तर लगेच कल्पना आणि विमल पळत जातात. कल्पना म्हणते, अरे अर्जुन काय झालं, असं खालती का पडला आहे. आता कल्पना खूप घाबरलेली असते. अर्जुनला खूप ताप आलेला असतो. त्यावेळेला विमल म्हणते की अरे सायलीताई कुठे आहेत. तर कल्पना म्हणते की ती बाथरूममध्ये असेल, बघ जरा. अर्जुन मात्र बेशुद्ध अवस्थेतच सायली करत असतो. यानंतर कल्पना अर्जुन बेटा उठ, काय झालं असं म्हणून ती काळजी करत असते. आता विमल सांगत येते की अर्जुन वहिनी सायलीताई बाथरूममध्ये सुद्धा नाही आहे. तर कल्पना म्हणते तू सायलीला फोन कर आणि ह्यांना पण पटकन हाक मार, अश्विनला सुद्धा बोलव. तर आता इकडे विमल सायलीला फोन करते. आता सायली मोबाईल घेते. तर मोबाईलवरती आईचा नंबर बघून सायली म्हणत असते की आई मला प्लीज फोन करू नका, आता माझ्यात ना हिंमतच नाही आहे तुमच्याशी बोलण्याची, असं म्हणून सायली फोन कट करते. तर आता इकडे विमल कल्पनाला सांगते वहिनी सायलीताई फोन कट करत आहे, फोन सुद्धा उचलत नाहीये. तर लगेच आता कल्पना म्हणते अगं फोन उचलेपर्यंत तू ट्राय करत राहा. आता इकडे पुन्हा सायलीला कॉल येतो. तर एवढा वेळ का फोन करतायत आई, असं म्हणून सायली फोन उचलते. आता विमल म्हणते मी विमल बोलते आणि सायलीताई तुम्ही कुठे आहात, तुम्ही लवकर घरी या अर्जुन दादांना. तर सायली म्हणते ह्यांना काय झालं. तर विमल रडतच सांगत असते माहित नाही काय झाले, परंतु आम्ही आलो ना त्यावेळेला हे खाली पडले होते, त्यांना खूप ताप पण आलाय, त्यामुळे तुम्ही लवकर घरी या. तर सायलीला धक्काच बसतो. सायली हाय त्या पावलांनी मागे फिरते आणि पळतच घरी येते. तर इकडे अर्जुन तर बेशुद्ध अवस्थेतच असतो. सायली म्हणून तो हे करत असतो, सायली असं बोलत असतो. तर त्या इकडे कल्पना त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न
करत असते. आता विमल अश्विनला आणि प्रतापला बोलवायला खाली जात. तर आता इकडे प्रिया नागराजला म्हणत असते मग आपल्याला इतकी महत्त्वाची कामं करायची आहेत आणि ते सोडून तुम्ही ते टाइमपास करत बसलाय. प्रिया म्हणते चला उठा लवकर, आपल्याला शवागारात जाऊन डेड बॉडी आणायची आहे. आता नागराज म्हणतो मी तुझ्याबरोबर, बर चल, असं म्हणून उठण्याचा प्रयत्न करतो आणि पाय दुखण्याचा नाटक करतो आणि मग प्रियाला असं म्हणतो की मला नाही जमणार प्रिया, आज सकाळपासून ना माझा पाय दुखत आहे, तुला हे सगळं एकटीलाच करावं लागेल. तेवढ्यात तिथे सुमन येते. सुमन हे सर्व ऐकतं. आता सुमन लगेच पळत येते आणि टेन्शनमध्येच म्हणते की आता काय म्हणालात तुम्ही, तुमचा पाय दुखवला आहे आणि हे कधी झालं, मला का नाही सांगितलं. हो मी मार्केटमध्ये गेले त्यावेळेला बरे होतात तुम्ही, आणि काय झालं मग अचानक, पडला बिडलात की काय, असं ती नागराजला विचारते. आता नागराज म्हणतो अगं सुमन असं काही नाहीये, मी पडलो वगैरे काही नाहीये, चालता चालता पाऊल वाकडं पडलं एवढंच. इकडे प्रिया मनातच विचार करते की एक नंबरचा नाटकी आहे हा. प्रियानं आता बरोबर ओळखलेलं असतं की नागराज नाटक करत आहे, सभागाराचं काम माझ्यावर एकटीवर पडावं म्हणून हे सर्व करत आहे. आता सुमन म्हणते बरं मी ना तुमच्या पायाला मलम लावून देते आणि गोळी पण देते. इकडे नागराज म्हणतो नको असलं काही करायची गरज नाहीये, तू ना माझ्यासाठी एक फक्कड चहा बनव आल्याचा, असं म्हणून सुमन चहा बनवायला आत जाते. तर प्रिया डोकावून हळूच पाहते की सुमन आत गेले की नाही. तिला पाहून, ती आत गेलेली पाहून लगेच नागराजकडे पळते. तर प्रिया म्हणत असते की तुमचा हा मुरगळलेला पाय आहे ना, आपण हा सांभाळून घेऊन जाऊ, परंतु प्लीज माझ्याबरोबर चला ना, मला एकटीला ती डेड बॉडी आणायला कशी जमेल. लगेच इकडे नागराज म्हणतो जमेल, तुला एकटीला जमेल, शूरवीर आहेस तू, हिम्मतवान आहेस, आजपर्यंत तू किती कामं केलेस एकटीच्या हिमतीवर, सगळं जमेल तुला, जा आता, जा लवकर जा, असं म्हणून नागराज पाय मुरगळल्याचं नाटक करत असतो. तर आता प्रिया रागानेच तिथून निघून जाते. तर आता इकडे अर्जुनला ताप आलेला असतो. अर्जुनला अश्विन चेक करत असतो. कल्पना सुद्धा त्याच्यावर उशापाशी बसलेली असते. अस्मिता सुद्धा तिथंच उभी असते. तर अस्मिता असा मनात विचार करते एवढा काय बायकोच्या नावाचा जप करतोय, आमची काही कधी लग्न झाली नाही काय. आता इकडे अश्विन अर्जुनचे टेम्परेचर चेक करत असतो. कल्पना विचारते किती आहे रे टेम्परेचर, 104 आहे आणि सडनली बॉडी टेम्परेचर वाढल्यामुळे त्याला चक्कर आली आहे. आता कल्पना अश्विनला विचारते की परंतु असं काय अचानक ताप आला, मगाशी मी आणि विमल खोलीत आलो ना तेव्हा तो हा खालती पडला होता. इकडे अस्मिता टोमणा मारते आणि ह्याची बायको गायब होती असंच ना. इकडे नवरा गंभीर आजारी आहे आणि बायको गेली इकडे मॉर्निंग वॉकला, आरती कुठली. तर लगेच प्रताप तिला शांत करतो, म्हणतो अस्मिता काय चाललंय तुझं, ते परिस्थिती काय आहे, तू काय बोलतेस, ते तू एक काम कर, तू खाली जाण पूर्णाई जवळ बस. तर कल्पना म्हणते नको ही काहीतरी बोलेल आणि तिकडे त्या काळजी करत बसतील, मी विमलला सांगितलंय पूर्णाईच्या खोलीत थांबायला. तर सायली पळतच इकडे येते आणि बॅग वगैरे सगळं हॉलमध्ये टाकून आई करत वरती बेडरूम मध्ये जाते. आता सायली बेडरूम मध्ये जाते तर पाहते तर काय अर्जुन बेडवरती झोपलेला असतो, सर्वजण जमलेले असतात, हे सर्व सायली पाहते. तर आता अश्विन म्हणत असतो, तर अश्विन म्हणतो मी ह्याची ट्रीटमेंट लगेच चालू करतोय, जर दादाचा ताप 1 तासात नाही उतरला ना तर त्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल. आता हे सायली ऐकल्यानंतर सायलीला थोडा धक्काच बसतो. लगेच काय म्हणते जोरात, तर लगेच कल्पना आणि प्रताप लगेच तिच्या जवळ जातात. सायली म्हणते अहो आई ह्यांना काय झालं असं म्हणून रडत असते. कल्पना म्हणते काय नाही बाळा, त्याला थोडी चक्कर आली आणि ताप आलाय, त्यामुळे तू असं धीर नकोस. प्रताप म्हणतात की बरं झालं सायली तू आलीस, तू कधीपासून तुझी आठवण काढतोय, तू चल ना बस त्याच्या जवळ चल. तर सायली धावतच अर्जुन जवळ जाते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते की अहो काय झाले तुम्हाला, उठा ना. तर आता अर्जुन तर सायली करत असतो. तर सायली म्हणते की मी इथेच आहे तुमच्या जवळ. तर आता अश्विन म्हणतो वहिनी किंवा तुम्ही कोणीही पॅनिक होऊ नका, मी दादाला स्ट्रॉंग डोस देतोय त्यामुळे तो 1 तासात त्याला बरं वाटेल. तर सायली म्हणते आई अहो मी सकाळी निघाले तेव्हा ते व्यवस्थित शांत झोपले होते, अचानक काय झालं ह्यांना. तर लगेच अस्मिता टोमणा मारते तुमचं काहीतरी भांडण वगैरे झालं असेल ना, मग त्याचाच अर्जुनला त्रास झाला असणार आहे. तर इकडे सायली म्हणते नाही अस्मिता ताई तसं काही नाही. अस्मिता सायलीला विचारते मग सकाळी कुठे गेली होतीस तू. कल्पना सुद्धा विचारते हो ग सायली तू सकाळी तुझ्या खोलीमध्ये नव्हतीस, सर्व काही ठीक आहे ना. त्यावर सायली शांतच राहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सायली पाणी पित असते आणि तेवढ्यात अर्जुन तिथे येतो, बायको मला तुला प्रपोज करायचं आहे. सायली आश्चर्यानेच पाहते. तर लगेच अर्जुन म्हणतो नाही मला मिसेस सायली मला असं म्हणायचं की मला आयडिया प्रपोज करायची आहे. लगेच सायली म्हणते काय करायचं आहे सर. अर्जुन म्हणतो आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं असलं तरी तुम्ही केस जिंकेपर्यंत इथंच राहावं असं मला वाटतं. तर लगेच सायली म्हणते की मला तुमचं हे प्रपोजल मान्य आहे, असं म्हणून दोघे हात मिळवतात. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब